उपस्थित सर्वांची नावं झाली घेतली पाटील साहेब आणि खरं तर एक महत्वाच्या विषयासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली, ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांतीच्या नावावर जिल्ह्यातील खनिजांची लूट ही होतच आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांचे खिसे प्रचंड प्रमाणात भरले जातात. त्या लुटीचे हिस्सेदार सत्तेतील सर्व तीनही पक्षाचे नेते प्रमुख आहेत. मुख्यत्वे करून दोन विषयावर मी लक्ष वेधून करणार आहे. एक, JSWचा मोठी इंडस्ट्री वडसा तालुक्यामध्ये 2128 हेक्टरवर या खाजगी जमीन आणि सरकारी जमीन 174 हेक्टर अशी एकूण 2303 हेक्टरवर तो जिंदाल JSWचा कारखाना तिथे प्रस्तावित आहे आणि सेक्शन 6 हा सुरू केलेला आहे. त्याची माहिती ज्यावेळेस मी घेतली त्यावेळेस या 7000 म्हणजे 2300 म्हणजे जवळपास 8000 हेक्टर एकर ही जागा असणार. 8-8.5 2300 म्हणजे 2000 हेक्टर म्हणजे 4 1 5 आणि 300 6000 जवळपास. मुळात ही जागा घेताना वडसा तालुक्यातील कोंडाळा गावाची 881 हेक्टर जागा या ठिकाणी घेतली जाणार. कोंडाळा कुरुडची 375 हेक्टर, वडसा 103 हेक्टर, नैनपूर 444 हेक्टर, अगदी तुळशीची थोडी आहे 5 हेक्टर 6 हेक्टर, वडेगाव नावाचं गाव आहे 269 हेक्टर आणि कोकळी आणि शिवराजपूर या गावातील थोडी जमीन आहे 10-12 15 हेक्टर 20 हेक्टर 40 हेक्टर. मुळात ह्या जमिनी घेण्यासाठी किंवा इंडस्ट्री जे उभी होते त्याला आमचा अजिबात विरोध आहे. औद्योगिक आलंच पाहिजे औद्योगिक, पण ही जमीन घेत असताना हे जवळपास 8 गावं पूर्ण बाधित होते आणि या 8 गावातील 3 गावांना 4 गावांना पुनर्वसन करावं लागणार. त्यांची संपूर्ण जमीन जाईल. म्हणजे या 7000 हे जरी आता एवढी जमीन दिसत असली तरी MIDC ही 9000 हेक्टरची असेल असं प्राथमिक त्यांनी माझ्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं. आणि त्यांनी जे या जमिनीचं मूल्यमापन केलेलं आहे ते असं आहे की कोंडाळ्याला 6,02,000 प्रति हेक्टरी, कुरुडला 7,64,000 प्रति हेक्टर, वर्षाला 27 लाख रुपये हेक्टर वगैरे आहे. वडसा आणि नैनपूर 27 लाख रुपये हेक्टर शहराला लागून असलेली गाव आहे. अख्खा शहराच्या लागून असलेली जमीन त्यामध्ये जाणार आहे. त्याचा नकाशा तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. आणि वडेगाव वगैरे ते 17 आणि कोकणीची जमीन 6 लाख रुपये हेक्टर. आता याच्या आम्ही 4पट काढली नवीन लँड एक्विजिशनच्या प्रमाणे, तर कोंडाळीच्या लोकांना 24 लाख रुपये हेक्टर प्रमाणे पैसे मिळतील. 24 लाख रुपये हेक्टर हे प्रति हेक्टरी दर आहे. माझ्याकडे चार्ट आहे गव्हर्नमेंटचा चार्ट. ही सगळी माहिती गव्हर्नमेंटकडून सांगलेली आहे आणि यावेळी माझं लक्ष होतं. आणि कुरुडच्या लोकांना 728 म्हणजे 30 लाख रुपये हेक्टर हे जमिनीचे दर मिळतील. म्हणजे एकरी जर काढला आपण एक साधारणतः 12 लाख रुपये एकर या जमिनीचे दर मिळणार. ही संपूर्ण जमीन सिंचनाची जमीन आहे, भाताचं पीक घेणारी जमीन आहे, पिट्याडोहच्या क्षेत्रामध्ये ही येणारी जमीन आहे. आमचा कुणाचाही विरोध मला वाटते काँग्रेस पक्षाचा जमीन देण्यासंदर्भात अजिबात नाही. परंतु JSWचा आतापर्यंतचा शिरस्ता असा राहिलाय की हा चौकीदार आणि तिथले मर्यादित लोक कामावर ठेवतो आणि बाकी सगळा काम बाहेर चालतो. हा एक विषय. दुसरा विषय की हे जे दर दिली या दराने संपूर्ण जमीन घेतली तर शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त भूमिहीन.
प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे 8,000 एकर जमीन घ्यायची म्हणजे शेकडो हजार किमान 1,000 शेतकरी तरी या 7-8 गावातील उद्ध्वस्त होणार. आणि या जमिनीची आत्ता गरज काय, मूळ प्रश्न काय येतो की इन्व्हेस्टमेंट 1 लाख कोटी येणार असं जरी सरकार सांगत असेल, पण ती टप्प्याटप्प्याने अशासाठी म्हणतो की पूर्वीची इन्व्हेस्टमेंट 5,000 कोटीची येईल, तर 5,000 कोटीसाठी लागणारी 500 एकर जागा तुम्ही पहिले संपादित करा. तुमची इन्व्हेस्टमेंट 10,000 कोटीची येईल पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात, तर तेवढी जागा एक्वायर करा. पण ही जागा सस्त्यामध्ये एक्वायर करून जिंदालला देण्याचं काम आणि त्यानंतर या जमिनीची किंमत तो हळूहळू तो 10-15 वर्षामध्ये 1 लाख कोटी रुपये आणेल. मग तू 10 वर्षांनी ती जमीन घे ना, त्यावेळेस जमिनीची किंमत 1 लाख कोटी असेल 10 वर्षांनी 12 वर्षांनी. पण ती शेतकऱ्याला आता उद्ध्वस्त करून की आत्ताच एवढी जमीन घ्यायचं आणि त्या जिंदालच्या माती मारायचं. आमची मागणी अशी होती याच्यामुळं की इथे कच्चा माल आमचा येणार आहे, ते त्याच्यावर येतो मी, त्याच्यात काय गोंधळ आणि गोळ आहे आणि यांची पोटं कशी भरणार आहेत, महिन्याला किती रुपये हे सगळे तीनही पक्षाचे लोक खाणार आहेत त्याचं मी सांगतो. त्याचं कॅल्क्युलेशन मी काढलेलं. उगीच कोणी काही या जिल्ह्यावर लक्ष आणि कृपादृष्टी ठेवायसाठी आमच्या जिल्ह्याकडे लक्ष असं काही समजण्याचं कारण. नंतर मी कोणसरीकडे पण येतो, कोणसरीत काय होणार ही विषय मी यासाठी ठेवतोय. विकासाच्या नावावर या माणसाला स्थानिक उद्ध्वस्त करून ही मंडळी, राजकीय मंडळी आणि इंडस्ट्रियल मंडळी, बाहेरचे लोक हे मिळून एक रॅकेट तयार करून आमच्या लोकांना उद्ध्वस्त करायचा वेळा उचलला. याचं कारण असं आहे, पहिलं कारण की आम्हाला जर जमीन तुम्हाला हवीच असेल घ्या, पण आम्हाला पर्यायी जमीन त्या शेतकऱ्यांना उपलब्ध